हॅलो गाईज. नमस्कार मंडळी, आज आम्ही एक कुकिंग ब्लॉग बनवतोय आणि हा आमचा पहिला व्लॉग आहे. तर आजचं स्पेशल आहे कोल्हापुरी चिकन आणि त्यासोबत भाकरी. राईट. तसं हिने आज भाकरी ट्राय केली नाही इथं आल्यानंतर, पण बघू आज कसं होतं. या लेट्स सी. सो स्ट्रेट टू किचन. तर आमच्या किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आपण आता पहिली चिकनची रेसिपी करू. क्या बोला तुम्ही? किचनची रेसिपी करू. लय हुशार तू. चिकनची रेसिपी बघू आपण. साठी मी हे चिकन काल रात्रीच मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. सो मस्त कलर आलाय त्याला. सो तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट, घरचा आपला लाल मसाला, थोडासा काश्मीरी मसाला, त्याच्यानंतर थोडस गरम मसाला पण टाकलेला आहे. सो चलो करू आपण आता ही भाजी बनवूया. त्याला ह्या चिकनच्या रेसिपीसाठी लागणारे कांदा, टोमॅटो. सो आता योगेश टोमॅटो आणि कांदा कट करणार आहे. का बरं? करू शकतो ना तू. तू काय करणार आहे तो पटपट. कुठे कांदा? ओके, सापडतोय कांदा. आता मी बाहेर आले, कांदा बाहेर ठेवले सगळे. म्हणून असं जवळ ठेवायचं असतं कांदा टोमॅटो. जवळ ठेवायचं असतं तिथं. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आपल्याला 2 ते 3 कांदे कमीत कमी लागतील. आणि 3 कांदे आणि 2 टोमॅटो आपल्याला चॉपला लागणार आहे. दोनच? बस. आणि मिरची? मिरची 1-2 चालेल. कढई ठेवतीये मी. गॅस ऑन करावा लागेल ना थोडासा. नाही बिना गॅस ऑन करतात आपण जेवण बनवणार आहोत. अब देख तू, अब तू गया बेटा. सो आता योगेश चॉपिंग करणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे. पटपट चॉप कर. पटपट झालं पाहिजे. निघायला तर पाहिजे पहिले. त्याला कट कर ना थोडस, मधून कट कर. सवय नसते ना किचन मध्ये यायची. बायको सुगड नसली किचन मध्ये यायची गरज काय पडत? असं तिखट आहे वाटतं कांदा ना. योगेश कसं चॉपिंग करतोय दाखवते मी तुम्हाला. थोडं पाण्यामध्ये टाक ना त्याला. पाण्यामध्ये टाक. थोडं पाणी देऊ का तुला बाउल मध्ये? पटकन नाही होत. असं रडवालं. हा डोक्यात ठेवायचं. अच्छा, हमको सिखा रिया है. हा ठीक आहे, ठेव आणि पटपट कर. One eternity later. कट करून पाण्यात ठेवायलाच पाहिजे होतं आधी. सो मित्रांनो, खूप दिवसांनी एकदम असं काम केलं की असं रडू होतं बघा. रोज काम करायचं असतं किचन मध्ये. तू पण रडशील. 2 मिनिट थांब. A few moments later. ना मी पाण्यात. आणि कांदे बघ, हे बघ, हे कांदे मी चिरलेले आहेत आणि हे कांदे पूजन चिरलेले आहेत. अरे पण डिफरन्स बघा, डिफरन्स. हे कांदे बघा आणि हे कांदे बघा. अरे पण ते हा, पण ते भाजल्यानंतर थोडे छोटे होऊन जातात ना. कसं. सो मी हा कांदा कापलाय. ठीक आहे, कांदा कापून झालेला आहे. टमाटा पूजाने कापलाय, त्यामुळे डिफरन्स बघा कसा तुम्हाला दिसतोय. कोणी चांगला कांदा कापलाय नक्की आवर्जून सांगा कमेंट मध्ये. हा बारीक बारीक दिसतोय, हा माझावाला आहे. आणि हे वाकडे तिकडे तेडे मेडे तिकडे बघ पूजा काय. आणि हे टमाटे नक्की पूजाने कापले, कारण की माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं. सो आता काय करायचं पूजा नेक्स्ट? झालं काय झालं? जे सत्य तेच बोलतोय ना मी. ठीक आहे. चलो, तर आपण काय केलं आता, पॅन गरम करावा लागेल आपल्याला. थोडासा पॅन गरम होऊ दे. आपला पॅन गरम झालेला आहे आता. सो आता मी याच्यामध्ये थोडी मिरची टाकते. तेल अजून टाकायचं ना किलोवर. थोडं तेल तर लागेलच एवढं ना. तेल कोण टाकतो भाजीमध्ये? दिसत नाहीये. थोडं आपण जिरं टाकूया आधी. मी ऑलरेडी गरम मसाला वगैरे त्यामध्ये टाकलेला आहे. थोडंसं जिरं टाकते मी फक्त. त्याला तडका आल्यानंतर आपण हे तर थोडं हे पण टाक ना, काय तेजपत्ती वगैरे असं काही. ठीक आहे, थोडा गरम मसाला टाकूया. खडा मसाला टाक ना, मस्त की छान लागेल. थोडीशी दालचिनी पण टाकते, थोडीशी टाक, कारण ऑलरेडी आपण गरम मसाला टाकलेला आहे. बस. ऑब्व्हियसली भाजी चव चांगली येणार, कारण की ही गोष्टी मी टाकायला लावलं होतं. लक्षात ठेवा. हो का? ऑब्व्हियसली. ठीक
ठीक आहे, आता मी मिरची टाकते यामध्ये. सर बाजूला सर. शेफ योगेश सोनवणे. जास्त उडवू नको त्याला, पडेल ते खाली, खाली पडेल ते. थोडस मीठ, त्यात आपण टोमॅटो ऍड करतो. तो पण तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो. या असं छान असं वातावरण झालंय आज, ब्युटिफुल वेदर. आणि आम्ही कांदे पण सुकायला टाकलेले आहेत इथे. सी इकडे फक्त हा कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे छानपैकी. आपण त्यामध्ये ऍड करू चिकन. कोण म्हणतं लव्ह मॅरेज केल्यानंतर चांगलं जेवण भेटत नाही? हे बघा, फायनली काहीतरी चांगलं बोलला. बघ काहीतरी चांगलं बोललं. आपण काय करू आता, हे साईडला शिजते तोपर्यंत भाकरी करायला स्टार्ट करू. हा? चालेल. येस बॉस. कोण दिसतो आज? ही भाकरी बनवते मी ज्वारीची, माझी फेवरेट. भाकरी बनवताना जुगाड बघा काय काय केलेलं आहे. इथे असा जुगाड करावा लागतो ना. चपाती ट्राय केली होती, त्यामध्ये ती फुगली नव्हती. सो मग हे शस्त्र वापरून आम्ही चपाती फुगवली. सो आय गेस भाकरीला पण तेच लागेल. जमेल ना मला भाकरी? तुलाच माहिती जमते की नाही जमते. म्हणजे कधी खाल्लं नाही आजपर्यंत. हो का, बरं ठीक आहे. ही पण नको खाऊ मग आता, ही थोडी चिपकली आहे. थोडी आपण त्याच्या खाली ना पीठ टाकूया. छोटीच बनवावी लागणार आहे आपल्याला, बिकॉज आपला तवा पण छोटा आहे. ती टाकायला टाकल्यानंतर ना तिला फोड नाही येत. मग त्यानंतर मी त्याला पाणी लावेल थोडंसं. सेम टाइमला इकडे चिकन चालू आहे. हो हो हो, छान वास येते ना. अप्रतिम. पाणी कमी आहे का पूजा? नाही ठीक आहे, थोडं स्लो गॅसवर ठेवलं ना. एवढा सगळा ड्रामा केलायस तू आणि जर भाकर फुगली नाही. फुगेल फुगेल, बघू आपण फुगते का नाही. भाकर फुगते का माहित नाही, पण तू नक्की फुगशील. तुला फुगून दाखवेल मी. इथे ट्राय करू आपण, इथे फुगतीये का नाही. फुगली तर आपण याच्यावरती ठेवू. ट्राय. फुगली 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 फुगली. गरज नाहीये ना मग आपल्याला याची. ए भाकरी फुगली, पोरगी शिकली, प्रगती झाली. बघ मस्त फुगली आहे ना. परफेक्ट. मस्त भाकरी बनलेली आहे. आपलं चिकन तिकडे शिजतंय. एकच भाकर होईल. मग तू काय खाणार? हाफ हाफ खाऊ आपण दोघं जण. म्हणजे अर्ध्या भाकरीवर जेवण संपवायचं काम आहे. थोडं राईस पण अर्धी बनवू भाकर आपण. खायची, तू अर्धी भाकर, मी अर्धी भाकर, आणि मग असंच आपण तर जेवण असतं ना. संपवायचं. राईट? असं तुझं म्हणणं आहे, करेक्ट है ना? दोघं जण तुझं असंच अर्धी म्हणणं अर्धी आहे. भाकरी खाऊ. नाही म्हण, भाकरी भारी आहे. योगेश जेवण रेडी झालेलं आहे. बायको तिकडनं प्लेट घेऊन मस्त की येत आहे. कसं बनलंय अप्रतिम. कर, टेस्ट कर तू आधी. एवढं गरम नाहीये. नाईस. नक्की ना? बघ ट्राय कर. ऍक्च्युली छान झालं. वाव. मस्त ना. सुट्टीचा दिवस, चिकन, भाकरी, भाकरी, कांदा. कांदा, मस्त. मस्त. एक घास खाल्ला ना तुला पाणी प्यायचं असतं. जेवताना पाणी पिलं पाहिजे. तुम्ही सांगा मित्रांनो. जेवताना नाही पाणी पिलं पाहिजे, जेवायच्या आधी पाणी पिलं पाहिजे, जेवल्यानंतर 1 तासाने पाणी पिलं पाहिजे. मी म्हणतो आधी पण प्या, जेवताना पण प्या, आणि नंतर पण प्या. नाही तसं नसतं प्यायचं. डायजेशन इश्यू होतात त्याने. तुम्ही सांगा कमेंट करून काय केलं पाहिजे. दिल खुश हो गया.
अप्रतिम अप्रतिम. सो तेव्हा मी व्हिडिओ एंड करायला विसरलो होतो. कारण आम्ही खाण्यामध्येच बिझी होतो. अप्रतिम जेवण बनवलं होतं. अप्रतिम मस्त मजा आली भाकर खाऊन. खूप महिन्यानंतर. हो खूप महिन्यानंतर. मला वाटतं मी लास्ट टाइम भाकर खाल्ली होती जेव्हा इंडियाला होतो. राईट. जॅन महिन्यात. सो ऑलमोस्ट 4 महिन्यानंतर मी भाकर खाल्ली आज. सो अप्रतिम मजा आली. आणि आता मस्त झोप पण लागत आहे. वा मग कुक्षी करायची वेळ आली नाही का. सो आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. असंच प्रेम जे आमच्यावर कोणी राहू लास्ट पर्यंत आलेत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मनापासून. थँक्यू. थँक्यू. बाय.